आज आपण करमाळा पोलीस स्टेशन आणि तहसील आवारामध्ये कशा संदर्भात या ठिकाणी आरोग्य शिबिराचा कॅम्प आयोजित केला आहे? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. आज या ठिकाणी आपण आरोग्य हेल्थ शिबिर त्यासाठी आपण जमलेलो आहोत. त्यासाठी कारण या डिपार्टमेंटला करायचं कारण म्हणजे की दिवसरात्र समाजाची सेवा करत असताना, अहोरात्र सेवा करत असताना नेमके पुरुषांचे आरोग्य, स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊन जाते. त्यामुळं आपण त्यासाठी आरोग्याच्या विषयी माहिती आणि आरोग्याविषयीचं त्याबद्दलचं अवेअरनेस हा प्रोग्राम होण्यासाठी आपण त्याच्यावर हा शिबिराचं नियोजन केलेलं आहे. साधारणतः आतापर्यंत या ठिकाणी किती जणांनी तपासणी केली? साधारणतः 100 जणांचं आतापर्यंत तपासणी झालेली आहे. पोलीस कर्मचारी तसेच तहसील ऑफिसचे काही कर्मचारी यांचीही या ठिकाणी तपासणी करण्यात आलेली आहे. यामध्ये कोणकोणत्या तपासणी? यामध्ये आपण बोन मिनरल डेन्सिटी, हाडाची घनता तपासण्याचं काम, तसेच ब्लड प्रेशर, शुगर आणि त्यामध्ये युरिक ॲसिड, जेणेकरून सांध्यात दुखणे, सांध्यामध्ये सूज येणे, बॉडी पेन होणे या गोष्टी कायमस्वरूपी होतात. कारण स्थूल ह्या स्थूलतेमुळे ह्या गोष्टी वाढत असतात, त्या आजार वाढत असतात. त्यामुळे त्याची प्राथमिक दृष्टीने तपासणी करणं आवश्यक होतं. म्हणजे सर, हा कॅम्प या ठिकाणी घेण्याचं काय कारण? हेच कारण की त्याच्यामध्ये आजचं म्हणजे तसं काय नियोजन आजचं काय? तसं नियोजन म्हणजे अवेअरनेस, आरोग्याच्या विषयीचा अवेअरनेस वाढावा आणि निरोगी शरीर आणि निरोगी मन असेल तर आपण प्रभावी सेवेमध्ये चांगल्या प्रकारे काम करू शकतो. याची जाणीव त्यांना असते, पण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष त्यांचं होत असतं आणि त्याविषयी त्यांची जागरूकता आणि त्यांचं हेल्थ कॅम्प आणि त्याचे शिबिर, तपासणी शिबिर हे ह्या निमित्तानं व्हावं हा अभिषेकाला म्हणून कॅम्प घेतला. यामध्ये जर समजा आजारात कोणाला काय असेल तर गोळ्या औषधं पण मोफत देत आहे का? हो. या आजारामध्ये ज्या आपल्या तपासणीमध्ये काय त्यांना आजार सापडतील त्याविषयीच्या गोळ्या आपण ह्या ठिकाणी मोफत देत आहोत. सध्याचं जे आपण या ठिकाणी शिबिर आयोजित केले, या शिबिराला तहसीलदार मॅडम असतील, ॲडिशनल SP असतील, PI साहेब असतील, DYSP मॅडम असतील, यांनी सुद्धा या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत. आपण शुभेच्छा दिलेल्या समजतात. त्यांनी काय सांगितलं? हे आमचं भाग्यच म्हणायचं की आजच्या शिबिराच्या निमित्तानं ॲडिशनल SP साहेब, DYSP मॅडम आणि पोलीस निरीक्षक साहेब सर्वजण ह्या ठिकाणी आणि सर्व पोलीस कर्मचारी तसेच तहसीलचा स्टाफ हा अवेलेबल होता. त्यामुळं आम्ही हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे करू शकलो आणि तसेच वारंवार अशा प्रकारची आम्हाला संधी भेटावी आणि त्या दृष्टीनं आम्हाला सेवा करण्याची संधी भेटावी हीच आम्ही त्याच्यावरून अपेक्षा ठेवतो.